विषयी माहिती पाहिजे ऍड क्वेश्चन टॅग. नंतर तुम्हाला हेही सांगता येत नाही आपण काय पाहिलं. त्याच्यामुळे मी 3-4 वेळेस तुम्हाला ओरडू सांगतो की काय पाहिलं आपण ऍड क्वेश्चन टॅग. याच्याविषयी माहिती पाहिजे. मग ऍड क्वेश्चन टॅग पाहत असताना फर्स्ट रूल कॅन बी सपोज गिवन टू एनी अदर सेंटेन्स. तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं तर त्या वाक्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला कर्ता शोधायचा. काय शोधायचा? कर्ता. दॅट्स सब्जेक्ट. तुम्ही त्याला काय म्हणता? सब्जेक्ट. सेकंडली त्या वाक्यातलं एचवी शोधायचं. हेल्पिंग वर्ब. सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद. ज्याला आपण म्हणतो HV किंवा हेल्पिंग वर्ब. ओके. जर वाक्य हे शोधल्यानंतर काय शोधलं, पहिलं कर्ता म्हणजे सब्जेक्ट शोधला. सेकंडली लुक ॲट मी. सेकंडली सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब. थर्ड नंबरला जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल, जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल म्हणजे एचवी नसेल, देन यू सिलेक्ट वर्ब म्हणजे क्रियापद. त्यानंतर शोधायचे तुम्हाला क्रियापद. काय शोधायचंय? क्रियापद. म्हणजे वर्ब शोधायचंय. आणि वर्ब शोधत असताना जर त्याचा म्हणजे V1 असेल, V1 असेल तर डू घ्यायचं. म्हणजे मेन वर्बचं पहिलं रूप असेल तर डू. V2 असेल तर तुम्हाला घ्यायचंय डीड. काय घ्यायचंय? डीड. आणि याला V1 किंवा V2 ला यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लागलेला असेल. V1 V2 ला यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लागलेला असेल. यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लागलेला असेल तर त्याच्या ऐवजी घ्यायचे तुम्हाला डन. पहा, आपण पहिलं ऑप्शन काय निवडलं? पहिला वाक्यातला कर्ता शोधला, सब्जेक्ट शोधला. फाइंड टू फर्स्टली सब्जेक्ट. सेकंडली सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब चूज केलं. त्या हेल्पिंग वर्बचं नंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर क्रियापद वर्ब शोधलं. जर हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नसेल त्यावेळीची प्रोसेस. विदाउट देन वर्ब V1 असेल तर डू, V2 असेल तर डीड. जर त्याला यस या V1 ला किंवा V2 ला यस, ईएस, आयएस जर प्रत्यय असेल तर डन घ्यायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाक्य जर होकारार्थी असेल आणि वाक्य जर पॉझिटिव्ह असेल, फर्स्ट सिलेक्ट द मीन्स फाइंड द फर्स्ट सब्जेक्ट. Secondly, find the helping verb in that sentence. Without no helping verb is available in that sentence, you can be find the verb. Okay. When verb is V1, you can be given to. Then V2 did. In V1 and V2 have yes, es or is. Then you can yes, es, is. You can use the word does. HB done. Okay. Then positive sentence make negative add question tag. Then negative sentence then given to the positive add question tag. And lastly given to the question mark. Are you understand? So write firstly. Don't talk in between. And these are. They don't talk in between.
हेल्पिंग वर्ब. ओके, काय आहे हेल्पिंग वर्ब? Helping verb. याचं ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह वाक्यामध्ये हे करता, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, त्यावेळेस जर am असेल, you only listen to that, there is aren't, then is असेल तर isn't, Isn't. are असेल तर Aren't. then was, Wasn't. do not, Weren't. then Weren't. Weren't. शान करायचं, Shouldn't. then will, Want. Want. then would, write it, and tell me may, tell me, tell me, what is that, Kamle sir? Huh? Mean. Then my turn, My turn. My turn. then must not, Mustn't. Don't. Doesn't. Didn't. नीचे का है? Haven't. okay. Where, weren't, shan't, should, shouldn't, will, won't, would, wouldn't, can't, then would, wouldn't, may, then mightn't, mustn't, do, don't, does, doesn't, then did, didn't, have, haven't, has, hasn't, had, hadn't, then daren't, needn't, and out to, outn't. That is a negative helping verb. This is a positive, and you use in that and question tag, that is a negative. When the given sentence in that, ज्यावेळेस वाक्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे, वाक्य जर पॉझिटिव्ह असेल, तर क्वेश्चन टॅग तुम्हाला निगेटिव्ह द्यायचा आहे, आणि वाक्य जर नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी द्यायचा आहे. आता ज्यावेळेस आपण सेंटेन्स बघू त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित कल्पना त्याच्यामधली येईल. ओके, is going, okay, you can given here, suppose to, okay, that's second option. Yeah, first V1 to school, then he take a pen, I came in market, he goes to cinema, they have written a story, you throw the ball, never come my home, nothing is impossible, then she is waiting in hall. Totally sentence firstly you can write in add question tag. ज्यावेळेस तुम्हाला add question tag करायचा, पहिलं काय करायचं, तुम्हाला ते सेंटेन्स पूर्ण राईट करायचे, त्यानंतर कॉमा द्यायचा. बरोबर आहे? am is here verb, and that is V1. हे काय आज कार्य करत आहे इथं? वर्बचं काम करत आहे. कशाचं काम करत आहे? वर्ब. So you can, that sentence is positive. You can don't I. काय will इथं? Don't I. That is the answer of that sentence, because am is V1 and V1 you can take 2. That sentence is positive, so you can given to the question tag negative. काय दिला आपण question tag? Negative. त्यानंतर second, he is going to the school. Then comma can given it is, isn't he.
Lastly, question mark. Then he take a pen. Pen is V1. That's so. Don't he. Then I came in market. Came in second form. So didn't I? Question mark. Then he goes. That's doesn't he? Question mark. Then they haven't they? Lastly, question mark. Then you throw the ball. V1. Throw is V1. So who means don't you. Okay. Then never come my home. That is a negative sentence. That is a negative sentence. So can given to the positive question tag. वाक्य नकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग होकारार्थी घ्यायचा आहे. त्यानंतर कॉमा द्या. वाक्यामध्ये वर्ब आलेले कम V1 आहे. टू आता कोणत्या तरी व्यक्तीला म्हटलेलं आहे, बरोबर आहे का? मग तिथे काय वापरायचंय तुम्हाला? टू दे. काय वापरायचंय? दे. आणि निर्जीव असेल तर इट वापरायचं. निर्जीव असेल तर इट. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य काही नाही. वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य काही नाही. पॉझिटिव्ह आहे ना? नथिंग इज इम्पॉसिबल. वाक्य काय म्हणतात ते? नथिंग इज पॉसिबल. नथिंग इज पॉसिबल. त्यावेळेस ते येणार असतं. आणि म्हणून इथं काय वापरायचं तुम्हाला? isn't they किंवा it. ती वस्तू आहे त्याच्यामुळे तुम्ही it वापरू शकता. त्यानंतर she is waiting in hall. ती कुठे वाट पाहत राहिली? हॉल. सिंपल आहे. सगळ्यांना समजलं का हे? काही अडचण? ओके.